जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण आज बघणार आहोत BMC क्लर्क महिला कट ऑफ किती आणि किती महिलांना हे किती टक्के किंवा किती प्रश्न हे बरोबर आलेले हे आपण रिस्पॉन्स शीट्स जे आता रिस्पॉन्स शीट आलेली आहे सगळ्यांची त्याच्यावरून थोडं हे केलेलं आहे. आपण पहिले पण एक व्हिडिओ बनवला होता महिलांवर, तर आपण सांगितलं होतं 70 ते 75 हे प्रश्न बरोबर येणारे हे पात्र किंवा ओपनमध्ये जाऊ शकतात. तर आता असे लक्षात आले की खूप जे स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, जे विद्यार्थी आहे मित्रांनो त्यांना सुद्धा कमी मार्क आलेले आहे. जे खूप स्टडी करतात त्यांना 60, 65, 70 याच्या आताचे मित्रांनो स्टडी करणारे जे खूप स्टडी करतात आणि BMCला धरूनच स्टडी करत होते त्यांना पण एवढेच मार्क आलेले, जे की सांगायचे आम्हाला 80 ते 90 हे प्रश्न बरोबर येतील. मला खूप मित्रांनी कमेंट केले होते, जे मी महिलाचा एक व्हिडिओ बनवला होता की 70-75 एक ओपनमध्ये जातील. तर एक दीदीने मला एक कमेंट केली होती की सर मुली खूप अभ्यास करतात, स्टडी करतात. मी मान्य करतो स्टडी करतात, आजच्या पिरियडमध्ये सगळ्या मुली हे स्टडीज करतात, पण पेपर खूप हार्ड होता मित्रांनो. जे पेपरचा क्रायटेरिया होता ते खूप हार्ड होता, एकदम हार्ड. त्याच्यामुळं जे स्टडी करणारे ते सुद्धा खाली आलेले 70पर्यंत 75पर्यंत त्यांना प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळं एक कट ऑफ खाली जाण्याचे खूप चान्सेस आहेत. कट ऑफ ही खाली जाणार आहे. जे कॅटेगरी वाईज आहे कॅटेगरीला तर खूप फायदा होणार आहे, जे कमी क्वेश्चन आले असेल तरी फायदा होणार आहे. तर आपण बघू शकता हे बघा. तर असे 40% आणि 45% हे BMCचं क्रायटेरिया आहे पासिंगसाठी. BMCचं क्रायटेरिया आहे जे 40 कमीत कमी 40 मार्क हे कॅटेगरीवाल्यांना पाहिजे. 40 मार्क हे कॅटेगरी जे आहे त्यांना कमीत कमी 40% पासिंगसाठी पाहिजे आणि 45 जे हे ओपनवाल्यांना पाहिजे. तर असं लक्षात आलं की 40 आणि 45% खूप महिलांना पडलेले नाही. असे महिला आहेत 10 ते 20% ज्यांना क्रायटेरियासुद्धा बसत नाही, पासिंगसुद्धा होत नाही आहे. तर धरून चाला तुम्ही 20% महिला पासिंग पण होत नाही मित्रांनो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांनो. तर चला, अशा 50 प्रश्न ते 60 पर्यंत, जे 60पर्यंत प्रश्न आहेत, अशा किती टक्के मुली आहेत ज्यांना 50 ते 60 दरम्यान मार्क आलेले किंवा प्रश्न आलेले ते आपण मार्क काउंट करून घेऊ. 60 म्हणजे 120 मार्क, 50 क्वेश्चन म्हणजे 100. तर अशा किती मुली आहे? तर अशा आहे मित्रांनो 60% मुली अशा आहेत ज्यांना 50 to 60 प्रश्न हे बरोबर आलेले आणि 20% अशा आहेत की ज्यांना पासिंग पण नाही आहे. तर 20%मध्ये 20% वाचलेले आपले, तर त्याच्यात 60च्या वर आहेत. तर ते ओपनमध्ये जाऊ शकतात, पण कॅटेगरीला फायदा होऊ शकतो. कॅटेगरीची लिस्ट ही खूप खाली लागणार आहे. तर ओपनची लिस्ट कितीपर्यंत लागेल आपण थोडंसं बघू. ओपन 70 ते 75 ही ओपनची लिस्ट जाऊ शकते, एक्सपेक्टेड आहे. मी असं म्हणत नाही इथपर्यंत, याच्या खाली पण येऊ शकते, याच्यावर पण जाऊ शकते, कारण नॉर्मलायझेशन हे बाकी आहे. नॉर्मलायझेशन होईल ते बाकी आहे, पण आपण एक्सपेक्टेड कट ऑफ एवढीच धरणार आहोत, जास्त वर जाणार नाही. 80-85 म्हणत होते तेवढी जाणार नाही आहे. आणि कॅटेगरी वाईज जे कॅटेगरी आहे तर त्यांना 55 प्रश्न येणारे सुद्धा पास होऊ शकतात मित्रांनो, जे की कॅटेगरी वाईज आहे. कारण खूप मुलींना खूप प्रश्न कॅटेगरीवाल्यांना खूप खाली आलेले, जसे 40, 45, 50 इथपर्यंत आलेले. 55पर्यंत आपली कट ऑफ लागू शकते, जे कॅटेगरी आहे. म्हणजे 110 मार्क इथपर्यंत सुद्धा कट ऑफ येऊ शकते. STची तर 50पर्यंत पण लागू शकते. तर तुम्हाला एक कास्ट वाईज व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा, मी कास्ट वाईज व्हिडिओ देईल. पण जे 50, 55, 60 दरम्यान आहे कॅटेगरी वाईज, ते थोडंसं आशा ठेवून चालू शकता की इथपर्यंत कट ऑफ लागू शकते. 60च्या पुढे तर ते थोडंसं सेफ झोन आहे. 60वाले सेफ झोनमध्ये आहे. 60 प्रश्न बरोबर येणार आहे.
हे थोडंसं कॅटेगरीवाले मी कॅटेगरी बोलतो आहे. आणि ओपनवाले 70 ते 75 क्वेश्चन आले असेल ते बी सेफ झोनमध्ये मित्रांनो. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट ही भेटत राहील. आणि मी नेक्स्ट व्हिडिओ थोडंसं अपडेटमध्ये घेऊन येईल. तर हे मी माझ्या मनाने सांगत नाही आहे, मी सगळ्यांना विचारले असता असे लक्षात आले मुलींच्या बाबतीत कोणाला 40 प्रश्न, 45 प्रश्न, 50 प्रश्न. मला असं कोणी भेटलं नाही की त्यांनी सांगितलं मला 80 प्रश्न बरोबर हे आलेले आहेत. एकदम हुशारपासून हुशारपर्यंत यांना 80 प्रश्न हे बरोबर आलेले नाहीत. प्लीज कमेंटमध्ये करा, कोणाला 80 प्रश्न हे बरोबर आले असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. आणि ते एकदम सेफ झोनमध्ये मित्रांनो. आता नॉर्मलायझेशन होईल तेव्हा आपल्याला लास्ट कळेल. आणि तुम्ही इथून आता हे झालेलं आहे, आता थोडंसं पुढच्या तयारीला लागा. पुढची जी एक्झाम येणार आहेत आता हे तर देवाच्या भरवशावर सोडून द्या की आपण एक्झाम दिलेली आहे आणि ते कट ऑफ किती लागेल हे आपल्या हातात नाही आहे. पण पुढच्या तयारीला लागा, जेणेकरून तुमचा पुढच्या एक्झाममध्ये फायदा होऊ शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह लागला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक बटन दाबा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल.